सगळ्यात रिझनेबल कुर्ती आहे या हॉल मधली ऍक्च्युली. आणि ऑनेस्टली मला ही अजिबात आवडली नाहीये कुर्ती. समर अप्रोप्रिएट कलर आहे एकदम, हा व्हायब्रंट फ्रेश एकदम लेमन सारखा कलर दिसतोय. हेलो गाइस, दिस इज ऋतुजा. वेलकम बैक टू माय चॅनल. आय एम बॅक विथ अनदर सुपर डुपर फन व्हिडिओ. उन्हाळा आलाय आणि खूप सध्या गरम होतंय, तर त्यामुळे मी शॉर्ट कुर्तीज ऑर्डर केले होते. कारण की शॉर्ट कुर्तीज घालताना अजिबात विचार करावा लागत नाही. कुठे आपण कॉलेजला सुद्धा घालून जाऊ शकतो, ऑफिस मध्ये सुद्धा, इवन घरात सुद्धा खूप कम्फर्टेबल वाटतं शॉर्ट कुर्तीज मुळे. दॅट्स वाय मी इन्स्टाला एक स्टोरी सुद्धा ठेवली होती की तुम्हाला नेक्स्ट कुठला व्हिडिओ बघायला आवडेल. तर बऱ्याच मुलींनी मला शॉर्ट कुर्तीसाठी विचारलं होतं, तर म्हटलं की आपण मेशोवरूनच ऑर्डर करूया, जेणेकरून तुमच्या सोबत त्याचा रिव्ह्यू सुद्धा शेअर करता येईल आणि तुम्हाला हेल्प सुद्धा होईल. जर तुम्हाला एखादी कुर्ती आवडली हॉलमधनं वगैरे, तर तुम्ही ती बाय सुद्धा करू शकता. आणि मी मेशोवरून 2-3 ज्वेलरी सुद्धा ऑर्डर केलेल्या आहेत. व्हिडिओच्या एंडला मी दाखवणार आहे, सो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर मी टोटल 5 शॉर्ट कुर्तीज ऑर्डर केलेल्या आहेत मेशोवरून आणि त्यातली एक मी 2 ते 3 वेळा ऑलरेडी घातली आहे. खूप सुंदर दिसत होती. तर आपण फर्स्ट त्यापासूनच चालू करूयात. दिस इज द कुर्ती. तुम्ही बघू शकताय, खूप प्रिटी वाटते ही. म्हणजे एकदम बेसिक कुर्ती आहे, एकदमच अशी जेट ब्लॅक कलर आहे हा. आणि माझ्याकडे पर्सनली म्हणजे चिकनकारी कुर्ती नव्हती एक सुद्धा, त्यामुळे मी एकदम बेसिक कुर्ती ऑर्डर केली होती. आणि सिंपल, लाईट वेट आणि एकदम ब्रिदेबल फॅब्रिक आहे. आणि याच्यावर जी चिकनकारी वर्क केलेलं आहे ते सुद्धा खूप सुंदर वर्क केलेलं आहे, त्यांनी, तुम्ही बघू शकता इथे. आणि मी इकडे ट्राय ऑन करून सुद्धा दाखवते, ते व्हिडिओ सुद्धा लावेल, तर तुम्ही बघू शकताय. खूप आणि 3/4 स्लीव आहे याच्या, म्हणजे एकदमच थोडस म्हणजे याच्या खाली येते इथपर्यंत तरी आहे त्या स्लीव्ज, त्यामुळे लुक अजून छान वाटतं. आणि स्लीव्ज वर सुद्धा त्यांनी इथे चिकनकारीचं वर्क दिलेलं आहे, त्यामुळे चांगलं वाटतंय अजूनच. फिनिशिंग पण खूप अप्रतिम केलेली आहे त्यांनी. अजिबात असं वाटत नाही की एवढ्या कमी पैशामध्ये ऑर्डर केली तर म्हणजे खूपच चीप क्वालिटी किंवा स्टिच बरोबर नाही केलेली, असं काहीच नाही. एकदम प्लेन आणि फिनिशिंग पण खूप जबरदस्त केलेली आहे. आणि ही कुर्ती मी स्मॉल साईज मध्ये ऑर्डर केली होती. ओव्हर साईज मध्येच हवी होती मला, एकदमच अंगाला चिटकून नको होतं, कारण की ऑलरेडी उन्हाळ्यामुळे खूप गरम होते, एकदमच टाईट टाईट कपडे आपण घालतो त्यामुळे. तर थोडस लूज, थोडस ओव्हर साईज, त्यामुळे स्मॉल साईज मध्ये ऑर्डर केली होती. आणि इट्स फिट्स मी सो वेल. आणि याची प्राइस 276 मध्ये मी ही कुर्ती ऑर्डर केली होती, विच इज वर्थ इट. एखादा बेसिक व्हाईट पॅन्ट सोबत तुम्ही ही एकदम छान स्टाईल करू शकता, किंवा जीन्स वर सुद्धा जाईल. अँड द सेकंड कुर्ती इज दिस पिंक कुर्ती. आणि ऑनेस्टली मला ही अजिबात आवडली नाहीये कुर्ती. याचं फॅब्रिक पण असं खूप थोडस असं मिक्स्ड फॅब्रिक आहे, एकदमच प्युअर नाहीये, असं कम्फर्टेबल वाटत नाहीये एकदम. अंगावर गरम गरम होतंय. आणि म्हणजे मी फक्त 5 ते 10 मिनिट घातलं होता म्हणजे ट्राय ऑन करण्यासाठी, तर मला खूप गरम झालं तेव्हा. आणि याची फिटिंग म्हणजे मी स्मॉल साईज मध्ये ऑर्डर केलं. ऍक्च्युली मी सगळ्याच कुर्ती स्मॉल साईज मध्ये ऑर्डर केल्यात. मला एक्स्ट्रा स्मॉल फिट होतं, बट थोडस म्हटलं कम्फर्टेबल, थोडस लूज लूज साठी मी स्मॉल साईज ऑर्डर केली होती. बट अनफॉर्च्युनेटली ती मला फिट झाली नाहीये. बट तरी सुद्धा थोडीफार तरी खूपच म्हणजे विचित्रच वाटत होती कुर्ती. बट अदरवाईज म्हणजे पॅटर्न वगैरे चांगला आहे इथं, म्हणजे दिसेल एकदम सुंदर. जर फिटिंग वगैरे जर आणखी जर त्यांनी छान दिली असती, किंवा फॅब्रिक थोडा आणखी चांगल्या क्वालिटीमध्ये दिलं असतं, तर छान वाटली असती.
त्यांनी द्यायला हवं होतं. आणि मला मेन म्हणजे या डिटेलिंग ही जी आहे त्यांनी खाली दिलेली टॅसल्स हे खूप आवडले होते. यामुळे अजून छान वाटत होती कुर्ती. एकदम व्हायब्रंट कलर वाटतो हा एकदम समर साठी, त्यामुळे मी ऑर्डर केलं होतं. कॉम्बिनेशन मला खरं तर खूप आवडलं होतं. आणि या कुर्तीची प्राइस आहे 237. तर थर्ड कुर्ती आहे ब्युटिफुल पर्पल कुर्ती, जी मला खूप आवडली. आणि खूप क्रिएटर्सला बघितलं होतं की मी याचा रिव्ह्यू वगैरे करताना, स्पेशली या कुर्तीचा. पर्पल कुर्ती एकदम बांधणी वर्क केलेलं आहे याच्यावर, छोटं छोटं बांधणी पॅटर्न आहे याच्यावर एकदम. तर छान वाटतंय. आणि जे नेक लाईन वर यांनी सुंदर डिटेलिंग दिलेली आहे, याने लुक अजूनच खूप छान वाटते. याची पण फिनिशिंग एवढी म्हणजे थोडं थोडं असं निघालेलं आहे त्याचं काही, म्हणजे फिनिशिंग एवढी चांगली नाहीये नेक लाईनची केलेली त्यांनी, बट इट्स ओके. एवढ्या सगळ्यात कमी, सगळ्यात रिझनेबल कुर्ती आहे या हॉल मधली. ऍक्च्युली 196 रुपीजला फक्त ही कुर्ती ऑर्डर केलेली आहे मी. 196. आणि सगळ्यात सुंदर हीच वाटत आहे एकदम लुक वाईज सुद्धा त्यांनी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्यांनी असं जे स्लिट पडते त्यांनी तिथे हे दिलेले वेस्ट वर एकदम छान फ्लो येण्यासाठी डोरी दिलेली आहे एकदम छान. आणि याची नेकलाईन सुद्धा अशी एकदम खूप ब्रॉड आणि खूप छान वाटते. एकदम अजिबात इरिटेटिंग नाहीये बॉडीवर, एकदम समर अप्रोप्रिएट आहे. आणि कलर सुद्धा खूप छान आहे एकदम. आणि ही सुद्धा कुर्ती मी साईज स्मॉल मध्येच ऑर्डर केलेली आहे. याचे रिव्ह्यू सुद्धा खूप सुंदर सुंदर होते. आणि ऍक्च्युअली खरंच तशीच कुर्ती निघाली. मी डेफिनेटली ही ट्राय करू शकता ही कुर्ती. सो दिस इज द फोर्थ कुर्ती. समर अप्रोप्रिएट कलर आहे एकदम हा, व्हायब्रंट फ्रेश एकदम लेमन सारखा कलर दिसतोय. आणि आजकाल खूप ट्रेंड मध्ये आहे ही कुर्ती बेल स्लीव्ज. याच्या स्लीव्ज मुळे घेतले मी. ऍक्च्युली एकदम वाईड स्लीव्ज आहेत, तुम्ही इकडे बघू शकता. मी ट्राय ऑनचा व्हिडिओ टाकेल. एकदम वाईड असं वाटतं, एकदम इथपर्यंत येते ती स्लीव्ज. आणि मला अशा एकदम लॉंग लॉंग म्हणजे एकदम इथपर्यंत ज्या स्लीव्ज येतात एकदम लॉंग फ्लोई खूप सुंदर वाटतात. त्याने लुकच एकदम डिफरंट वाटते, एकदम छान लुक वाटतो. तर अशा कुर्तीज खूप आवडतात मला. सगळ्यात जास्त मला आवडलेला या कुर्तीचा पार्ट म्हणजे कॉर्सेट बॅक डिटेलिंग दिलेली आहे, की तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग याला टाईट करू शकता, लूज करू शकता. एकदम बॉडीला हक करते ती कुर्ती, खूप सुंदर वाटते. या बॅक डिटेलिंगनी मी घेतली होती आणि खूप चांगली आलेली. मी साईज स्मॉल मध्ये ऑर्डर केली होती कुर्ती सुद्धा, आणि मला खूप चांगल्या पद्धतीने फिट आली आहे. एकदम जसं मी विचार केला होता एक्झॅक्ट तशीच कुर्ती मला रिसीव झालेली आहे. आणि या कुर्तीची प्राइस आहे येल्लो कुर्तीची 236 रुपीजला आहे. अदरवाईज खूप चांगली कुर्ती आहे. तुम्ही डेफिनेटली डोळे बंद करून ही कुर्ती घेऊ शकता. खूप सुंदर आलेली आहे. ज्या कुर्तीज मी ऑर्डर केलेल्या आहेत या सगळ्यांचे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देईल. आणि माझी व्हाईट प्लाझो या सगळ्या कुर्तीजवर खूप छान प्रकारे सूट झाली आहे, एकदम मस्त. कारण की प्रत्येक शॉर्ट कुर्तीज मध्ये काही ना काही एलिमेंट थोडस व्हाईट कलर मध्ये असतो. तर मी एक प्लाझो ऑलरेडी आधीच घेऊन ठेवली होती, मी मुंबईला गेले होते तेव्हा. आणि ती सगळ्या शॉर्ट कुर्तीजवर खूप अप्रतिम गेलेली आहे. पण अशी प्लाझो तुम्ही घेऊन ठेवा, म्हणजे कुठल्याही आउटफिटवर किंवा कुठल्याही सूटवर, शॉर्ट कुर्तीजवर असे प्लाझो खूप छान वाटत. जर तुम्हाला जीन्स मध्ये कम्फर्टेबल नसेल किंवा टाईट होत असेल, कधी कधी ना म्हणजे उन्हाळ्याच्या वेळेस आपण जीन्स अवॉइड करतो, थोडस लाईट आणि कम्फर्टेबल आपण घालायचा विचार करतो, तेव्हा अशा वेळेस प्लाझो खूप उत्तम पर्याय आहे त्यावर. तर वळूयात आपण सगळ्यात लास्ट कुर्तीकडे. लास्ट बट नॉट द लिस्ट, जी मी वेअर केलेली आहे सध्या, तुम्ही बघू शकताय. खूप सुंदर, मला सगळ्यात मोस्ट फेवरेट कुर्ती आहे या हॉल मधली. ही सुद्धा मी साईज स्मॉल मध्येच ऑर्डर केली होती, बट ही खूप परफेक्ट आलेली आहे मला, म्हणजे एकदमच
टाईट सुद्धा वाटत नाहीये आणि एकदमच लूज पण नाहीये. कुठे बाहेर जाण्यासाठी, तुम्ही कुठे मॉलला फिरायला जाताय किंवा कॉलेजला जाताय किंवा दुसरीकडे कुठेही जाताय, तर ही कुर्ती एकदम कमाल दिसते. एवढी छान वाटते ही कुर्ती. मला सगळ्यात जास्त ही कुर्ती आवडलेली आहे, त्यामुळे मी ही आज वेअर केली आहे. आणि याची प्राइस, या कुर्तीची प्राइस 218 रुपीज आहे. तुम्ही ही सुद्धा कुर्ती डोळे झाकून घेऊ शकता, एवढी अप्रतिम फिट झालेली आहे. मला मटेरियल सुद्धा खूप चांगलं आलेलं आहे, पॅटर्न पण खूप सुंदर आहे. यू कॅन डेफिनेटली ट्राय इट आउट. इनविजिबल नेकलेस सुद्धा ऑर्डर केला होता एखाद्या साडीवर वगैरे घालण्यासाठी. मस्त वाटेल जर तुम्ही एकदम सिंपल साडी वगैरे घालताय, तुम्हाला जास्त दागिने घालायचे नसतील त्यावर हेवी हेवी. तुम्ही बघू शकताय किती सुंदर वाटतं हा सुद्धा. एखाद्या साडीवर वगैरे सुंदर वाटेल. फक्त 177 रुपीजला आहे, तर नक्की चेक करा. मी याचे सुद्धा आणि जे जे प्रोडक्ट मी मेशोवरून बाय केलेले आहेत, मी त्याच्या सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, तर नक्की चेक करायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्स. आणि या इयरिंग बद्दल मला भरपूर लोकांनी विचारले, ऑलरेडी खूप लोकांनी विचारले. म्हणजे मी 14 एप्रिलला स्टोरी वगैरे टाकली होती, तर तेव्हाच मला मुलींचे मेसेज वगैरे आले की तू इयरिंग कुठनं बाय केले. तर हे सुद्धा मेशोवरनच बाय केलेले आहेत मी, आणि खूप अफोर्डेबल आहेत हे इयरिंग्स आणि खूप लाईट वेट. मी आता म्हणजे 3-4 तास होत आहे मला आता मी वेअर करून बसलेली आहे, बट अजिबात मला पेन होत नाही. ही डिझाईन खूप अशी युनिक वाटतेय. ऑक्सिडाइज्ड आहे मेन म्हणजे. तुम्ही कुर्ती, कॉटनच्या साडीज वगैरे सगळ्या याच्यावर जाणारे हे इयरिंग्स आहेत. इवन तुम्ही चांगला व्हाईट शर्ट स्कर्ट सोबत आणि त्यावर हे इयरिंग्स खूप कमाल वाटतील. सो या, दॅट्स इट फॉर द टुडेज व्हिडिओ. तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली कुर्ती आवडली या ब्लॉग मधली, नक्की मला कळवा कमेंट मध्ये. आणि नेक्स्ट ब्लॉग कशावर, कोणत्या टॉपिक वर बघायला आवडेल ते सुद्धा मला नक्की कॉमेंट मध्ये सुचवा. व्हिडिओला नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही मला पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मी भरपूर असे आणखी मेशोचे रिव्ह्यू, मेशोचे हॉल घेऊन येणार आहे माझ्या चॅनलवर. सो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो या, दॅट्स इट फॉर द टुडेज व्हिडिओ. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.